श्रीराम. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. ओम नमो श्री आत्या वेद प्रतिपात्या, जय जय स्वसंवेत्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आज आपण पुढील भाग आपण वाचूयात. अभंग आणि स्फुट प्रकरण या 21व्या शेवटच्या प्रकरणातीलच पुढील भाग आहे. तर त्यातील पुढील भाग आता आहे की श्री महाराजांची गुरुपरंपरा. श्री महाराजांची गुरुपरंपरा. श्री महाराजांची गुरुपरंपरा सांगणारे खालील श्लोक श्री ब्रह्मानंदांनी केलेले आहेत. या परंपरेतील प्रत्येक व्यक्ती ब्रह्मज्ञानी होती, तरी प्रत्येकाचे वैशिष्ट्य एकेका विशेषणाने येथे खुबीने सांगितले आहे. नारायणं त्वादिगुरुं परेशं, चतुर्मुखं तत्सुतं प्रमेयं, श्रीमत् वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं, श्रीरामभूपं हृद्भक्ततापं, श्रीरामदासं भवबन्धनाशनं, कल्याणमिड्यं गुरुबालकृष्णं, चिन्तामणिं रामपदाब्जभृङ्गं, श्रीरामकृष्णं परतः परं च, तुकारामं अनन्तं शक्तिं असच्चिद्घनं लोकं लब्धकीर्तिं, मत्सद्गुरुं राघवरूपमीशं, श्रीब्रह्मचैतन्यं मगाधबोधं, अखण्डनामामृतपानतृप्तं, दयार्णवं पावितशिष्यवृन्दं, श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यं, अखण्डभक्त्या हमानंदसागरम. श्लोकाचा अर्थ. सर्वांचा स्वामी नारायण हा आदिगुरु होय. सर्वांचा स्वामी नारायण हा आदिगुरु होय. जाणायला कठीण असा त्याचा पुत्र ब्रह्मा हा त्याचा शिष्य. अत्यंत ब्रह्मनिष्ठ वसिष्ठ महामुनी हे त्याचे शिष्य. भक्तांचे दुःख हरण करणारा राजा रामचंद्र हा त्यांचा शिष्य. संसार बंधन तोडणारे श्री समर्थ रामदास हे श्री रामचंद्रांचे शिष्य. अत्यंत स्तुतियोग्य कल्याणस्वामी हे श्री समर्थांचे शिष्य. साधू श्रेष्ठ बाळकृष्ण हे कल्याणांचे शिष्य. श्री रामचरण कमलामध्ये भुंग्याप्रमाणे रममान झालेले चिंतामणी हे बाळकृष्णांचे शिष्य. श्रेष्ठांमध्येही श्रेष्ठ असलेले श्री रामकृष्ण हे चिंतामणींचे शिष्य. अचाट सामर्थ्य असलेले लोकांचे पाप नाश करण्याबद्दल अत्यंत प्रसिद्ध असलेले आणि आत बाहेर परमात्ममय बनलेले श्री तुकाराम हे चिन्मयानंदांचे शिष्य. श्री रामकृष्णांनी श्री महाराजांना तुकामाईंकडे पाठविले, ज्यांचे ज्ञान अगाध आहे, जे ईश्वर असल्याने प्रत्यक्ष रामरूपच आहेत, असे माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य हे श्री तुकारामांचे शिष्य. नामाचे अमृत अखंड प्याल्याने तृप्त झालेले अत्यंत दयाघन व अनेक शिष्यांना पावन करणारे असे श्री ब्रह्मचैतन्य शिष्य व श्री रामभक्त आनंदसागर या सर्वांना मी भक्तीने सदा नमस्कार करतो. श्री तुकामाई विठ्ठल भक्त असल्याने श्री महाराजांच्या ठिकाणी रामभक्ती आणि कृष्णभक्ती यांचा मोठा मनोहर संगम झाला आहे. तर इथे श्री महाराजांची गुरुपरंपरा सांगितलेली आहे. आता पुढील मुद्दा आहे तो म्हणजे श्री महाराजांच्या शिकवणीचा सारांश.